Good morning. Today we are going to Basic Science Chemistry lecture number 21. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघितले होते? लास्ट लेक्चरमध्ये आपण जो काही क्रिस्टल लॅटिस ऑफ युनिट सेल आहे त्याची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल, त्यानंतर जे काही त्याचे मेन क्लासेस आहे काय बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये? युनिट सेल, त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल, त्यामध्ये जे काही सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर अँड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर हे काही त्याचे क्लासेस आपण डिटेल स्टडी केले. कोणतं? लास्ट लेक्चरमध्ये. त्यामध्ये आपण जे काही 5 टाईप आहे याचे क्रिस्टल लॅटिसचे त्याचे एक्झाम्पल पण बघितले. सिंपल क्युबिक्स, बॉडी सेंटर क्युबिक, फेस सेंटर क्युबिक. त्यामध्ये हा चार्ट बघितला आहे. चार्टवरून तुमच्या लक्षात आले असेल की जे काही कोणकोणते याचे क्रिस्टल लॅटिसचे टाईप्स आहे आणि त्याचे एक्झाम्पल. नेक्स्ट पॉईंट कोणता स्टार्ट केला होता आपण? कॅटलिस्ट. त्यामध्ये टाईप्स ऑफ कॅटलिस्ट हा पॉईंट डिटेल बघितला होता आपण. जे काही कॅटलिस्ट त्याचे मेन टाईप्स कोणते आहे? पॉझिटिव्ह कॅटलिस्ट अँड निगेटिव्ह कॅटलिस्ट. आणि थर्ड बघितलं होतं आपण ॲटो कॅटलिस्ट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रमोटर ऑर असेलरेटर हा टाईप पॉईंट बघायचा आहे. त्यामध्ये बघा, हे सबस्टन्स विच इन्क्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज प्रमोटर ऑफ असेलरेटर. प्रमोटर ऑर असेलरेटर कशाला म्हणतात? तर की असा सबस्टन्स की जे इन्क्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी. कॅटलिस्ट जी काही रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी असते ती इन्क्रीज करण्यासाठी जो काही त्यामध्ये सबस्टन्स यूज केला जातो त्या सबस्टन्सला काय म्हटले जाते? प्रमोटर ऑर असेलरेटर. तर प्रमोटर ऑर असेलरेटर म्हणजे काय? जे काही असा सबस्टन्स की तो रिॲक्शनमध्ये जी काही कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी ती इन्क्रीज करण्यासाठी यूज केला जातो त्या सबस्टन्सला काय म्हणतात? प्रमोटर ऑर असेलरेटर. त्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा प्रमोटर ऑर असेलरेटरचं. इन हॅबर प्रोसेस मॉलिब्डेनम ऑर ए मिक्सचर ऑफ पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲट्स ॲज प्रमोटर. तर रिॲक्शनमध्ये प्रमोटर ऑर असेलरेटर म्हणून काय यूज केले जाते? जे काही हॅबर प्रोसेस आहे मॉलिब्डेनम ऑर मिक्सचर ऑफ पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईडची, त्यामध्ये हॅबर प्रोसेसमध्ये पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईडचे प्रमोटर ऑर असेलरेटर म्हणून यूज केले जातात. तर कशासाठी? जी काही रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती इन्क्रीज करण्यासाठी रिॲक्शनमध्ये प्रमोटर ऑर असेलरेटर यूज केले जाते. तर समजले की तुम्हाला प्रमोटर ऑर असेलरेटर म्हणजे काय? द कॅटलिस्ट म्हणजे काय? तर रिॲक्शनचा रेट अल्टर किंवा एनहान्स, इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी आपण जे काही रिॲक्शनमध्ये सबस्टन्स यूज करतो त्याला कॅटलिस्ट म्हणतात. परंतु प्रमोटर ऑर असेलरेटर म्हणजे काय? जे काही असा सबस्टन्स की तो रिॲक्शनमध्ये जी काही कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी घडून येते त्यामध्ये इन्क्रीज करण्यासाठी, कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी त्यामध्ये प्रमोटर ऑर असेलरेटर यूज केले जातात. आणि रिॲक्शनमध्ये पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड्स जे काही ऑक्साईड्स आहे वेगवेगळे त्यापैकी पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड्स आहे प्रमोटर त्यामध्ये यूज केले जातात रिॲक्शनमध्ये. काय? प्रमोटर अँड असेलरेटर म्हणून. कशासाठी? तर इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट बघा, कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्स. फर्स्ट बघितलं आपण कॅटलिस्ट, सेकंड बघितलं प्रमोटर ऑर असेलरेटर. हे रिॲक्शनमध्ये कशा प्रकारे यूज केले जातात आणि कशासाठी यूज केले जातात हे बघितले. त्यानंतर जे काही कॅटलिस्ट पॉयझन आहे, पॉयझन म्हणजे जे काही त्यामध्ये जे काही विषारी कॅटलिस्ट आहे ते और इनिबिटर ते कशा प्रकारे यूज केले जातात ते बघायचे. त्यामध्ये बघा, सबस्टन्स विच डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्स.
तर कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर कशाला म्हणतात, जी काही कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती डिक्रीज करण्यासाठी रिॲक्शनमध्ये जो सबस्टन्स यूज केला जातो त्याला काय म्हणतात, कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर. जे काही प्रमोटर ऑर असलरेटर त्याच्या पूर्ण विरुद्ध एक आहे कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर. जे काही प्रमोटर ऑर असलरेटर कशासाठी यूज केले जातात, रिॲक्शनमध्ये इन्क्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी. रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी प्रमोटर ऑर असलरेटर यूज केले जातात. परंतु त्याच्याच अपोजिट रिॲक्शनमध्ये जी काही कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती डिक्रीज करण्यासाठी रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर यूज केले जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला असलरेटर ऑर इनिबिटर्स त्यालाच प्रमोटर किंवा कॅटलिस्ट पॉयझन असे म्हणतात. ते दोन्हींच्या मधील डिफरन्स तुम्हाला लक्षात आला की प्रमोटर ऑर असलरेटर म्हणजे इन्क्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी इन रिॲक्शन अँड कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्स म्हणजे काय, डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी इन रिॲक्शन. त्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटरचं. फर्स्ट एक्झाम्पल, इन द हायड्रोजनेशन ऑफ अल्काइन टू अल्कीन catalyst palladium is poisoned with barium sulfate in quinoline solution and the reaction is stopped at alkene level. The catalyst is known as Linder catalyst. तर एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही हायड्रोजनेशन रिॲक्शन कशाची, अल्काइन टू अल्किनचं, अल्काइनचं कन्वर्जन अल्किनमध्ये करण्यासाठी जे काही हायड्रोजनेशन टाईपची रिॲक्शन घडून येते त्यामध्ये कोणता पॉयझन कॅटलिस्ट यूज केला जातो, पॅलेडियम हा पॉयझन कॅटलिस्ट त्यामध्ये यूज केला जातो. त्यामध्ये काय असतं, बॅरियम सल्फेट अँड क्विनिलीन सोल्युशन त्यामध्ये यूज केले जातं. आणि त्यामध्ये कोणता पॉयझन कॅटलिस्ट यूज केला जातो, पॅलेडियम हा पॉयझन कॅटलिस्ट त्यामध्ये यूज केला जातो. तर त्यामध्ये पॉयझन कॅटलिस्ट यूज केल्यामुळे काय होतं, रिॲक्शनमध्ये डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी. जी काही रिॲक्शनची कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती कशी होते, कमी होते. कशामुळे, त्यामध्ये जो काही पॉयझन कॅटलिस्ट यूज केला जातो त्याच्यामुळे. आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतात, जो काही कॅटलिस्ट यूज केला जातो रिॲक्शनमध्ये त्यालाच लिंडर कॅटलिस्ट असे म्हणतात. सेकंड एक्झाम्पल आहे कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटरचं. द डिकम्पोजिशन ऑफ H2O2 shows down by adding small amount of glycerin or urea in alkaline solution. जे काही डिकम्पोजिशन करायचं असतं कशाचं, H2O2 म्हणजे काय, जे काही हायड्रोजन परऑक्साईडचे हे काय केमिकल आहे त्याचं जे काही डिकम्पोजिशन करायचं असेल त्या प्रोसेसमध्ये ग्लिसरीन और युरिया हे काय यूज केले जातात, इनिबिटर और कॅटलिस्ट पॉयझन. ते कशात यूज केले जातात, जे काही अल्कलाईन सोल्युशन म्हणजे काय, फर्स्टली अल्कलाईन सोल्युशन म्हणजे ज्याचं काही आपण बघतो बघा pH रेंज किती आहे 1 to 14, परंतु 1 to 7 पर्यंत जे काही pH रेंज आहे ती कशाची, ॲसिडिक सबस्टन्स. आणि 7 to 14ची जी काय रेंज आहे ती कशाची आहे, बेसिक सबस्टन्सची. आणि 7 pH असेल तर काय म्हणतात आपण, जो सबस्टन्स न्यूट्रल आहे. परंतु अल्कलाईन सोल्युशन म्हणजे काय, तर अल्कलाईन सोल्युशन म्हणजे जे काय बेसिक टाईपचे सोल्युशन त्यामध्ये यूज केले जातात. बेसिक टाईपचे म्हणजे त्यामध्ये pH किती 7 to 14 टाईपचा काही pH असेल ज्या सबस्टन्सचा त्या सोल्युशन. अशा प्रकारे आपण किती मेन टाईप बघितले. फर्स्टली कॅटलिस्ट बघितलं, कॅटलिस्ट कशासाठी यूज केला जातो, तर अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन. त्यानंतर ॲटो कॅटलिस्ट कशासाठी यूज केला जातो, त्यामध्ये ॲटो कॅटलिस्टमध्ये काय तर विदाऊट कॅटलिस्ट, त्यामध्ये रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट ॲड न करता रिॲक्शन घडते, त्या प्रोसेसला काय म्हणतात ॲटो कॅटलिस्ट. त्यानंतर प्रमोटर ऑर असलरेटर बघितलं, तर प्रमोटर ऑर असलरेटरमध्ये काय होतं, इन्क्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज काय प्रमोटर ऑर असलरेटर. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल बघितलं, त्यामध्ये जे काही हेबर प्रोसेस आहे मॉलिब्डेनम मिक्सचरची त्यामध्ये पोटॅशियम और ॲल्युमिनियम ऑक्साईडचा प्रमोटर यूज केला जातो. त्यानंतर जे काही कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर हा पॉईंट बघितलं, त्यामध्ये काय आहे सबस्टन्स विच डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्स. तर ते रिॲक्शनमध्ये जे काही कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती डिक्रीज करण्यासाठी रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर यूज केले जातात. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं, जे काही हायड्रोजनेशन प्रोसेस कशाची, अल्काईनचं कन्वर्जन अल्किनमध्ये करण्यासाठी, त्यामध्ये कोणता पॅलेडियम हा
पॉयझन्स कॅटलिस्ट ऑर इनिबिटर यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं, द डिकम्पोजिशन ऑफ H2O2 स्लो डाऊन बाय ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ ग्लिसरीन ऑर युरिया इन अल्कलाइन सोल्युशन. त्यामध्ये बघितलं जे काय H2O2चं डिकम्पोजिशन करण्यासाठी रिॲक्शनमध्ये ग्लिसरीन ऑर युरिया हे कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर यूज केले जाते. त्यामुळे काय होतं तर जे काही कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी ती डिक्रीज होते कशाची रिॲक्शनची. त्यामध्ये जे काय अल्कलाइन सोल्युशन आहे ती अल्कलाइन सोल्युशन म्हणजे काय जे काय त्याचं pH ची रेंज किती आहे बेसिक टाईपची 7 to 14 त्या सोल्युशनला काय म्हणतात अल्कलाइन सोल्युशन. नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला टाईप्स ऑफ कॅटलिस्ट. टाईप्स ऑफ कॅटलायसिस. आपण कॅटलायसिस म्हणजे काय बघितलं तर आता आपल्याला टाईप्स ऑफ कॅटलायसिस असं ते बघायचं आहे. त्यामध्ये बघा ऑन द बेसिस ऑफ नेचर अँड द फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स एम्प्लॉईड इन द केमिकल रिॲक्शन कॅटलायसिस इज 2 टाईप्स. जे काही कॅटलायसिस आहे त्याचे मेन टाईप्स कोणते आहे त्या मेन 2 टाईप्स. त्यामध्ये फर्स्ट वन आहे होमोजेनस कॅटलायसिस अँड सेकंड वन इज हिटेरोजेनस कॅटलायसिस. जे काही कॅटलायसिस त्याचे मेन टाईप्स आहे होमोजेनस अँड हिटेरोजेनस कॅटलायसिस. त्यामध्ये बघा कॅटलिस्ट मे बी आयदर होमोजेनस ऑर हिटेरोजेनस. फर्स्टली होमोजेनस. हे होमोजेनस कॅटलिस्ट इज द सेम पेज ॲज द सबस्टन्स रिॲक्टिंग. तर होमोजेनस कॅटलिस्ट म्हणजे काय अशा टाईपचे कॅटलिस्ट की जे काय सेम पेजमध्ये यूज केले जाते त्यामध्ये. आणि नेक्स्ट काय हिटेरोजेनस कॅटलिस्ट. हिटेरोजेनस कॅटलिस्ट इज इन द डिफरंट पेज. यामध्ये बघा एक्झाम्पलमध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की होमोजेनस कॅटलिस्ट म्हणजे काय आणि हिटेरोजेनस कॅटलिस्ट म्हणजे होमो म्हणजे काय सेम आणि हिटेरो म्हणजे डिफरंट. त्यावरून काय म्हटले त्यांनी होमोजेनसमध्ये काय सेम पेज आणि हिटेरोजेनसमध्ये डिफरंट पेज. फर्स्ट बिकरमध्ये बघा ओनली वन त्यामध्ये फक्त सिंगल लिक्विड पेज एकच पेज यूज केलेली आहे त्यामुळे जे काही त्यामध्ये सेम पेज यूज केली त्यामुळे त्याला काय म्हणतात होमोजेनस कॅटलिस्ट. आणि सेकंड काय सेकंड बिकरमध्ये बघा हिटेरोजेनस कॅटलिस्ट. त्यामध्ये किती 2 पेजेस यूज केलेले आहे कोणकोणत्या लिक्विड पेज अँड सॉलिड पेज. त्यामध्ये 2 वेगवेगळे पेज यूज केलेले आहे कशामध्ये हिटेरोजेनस कॅटलिस्टमध्ये. त्यावरून त्याला काय म्हटले हिटेरोजेनस कॅटलिस्ट. हिटेरोजेनस कॅटलिस्ट इज इन द डिफरंट पेज. यामध्ये 2 वेगवेगळे पेज यूज केलेले आहे. तर होमोजेनसमध्ये ओनली वन सेम पेज यूज केली असते त्याला काय म्हणतात होमोजेनस कॅटलिस्ट. आणि हिटेरोजेनसमध्ये देअर आर डिफरंट पेज यूज. तर 1 by 1 बघूया आपण होमोजेनस अँड हिटेरोजेनस. फर्स्टली हिटेरोजेनस कॅटलायसिस. इन दिस टाइप्स ऑफ कॅटलायसिस द रिॲक्टिंग सबस्टन्स in a reaction and catalyst employed in that reaction are not in the same state of matter. तर हिटेरोजेनस कॅटलिस्ट म्हणजे अशा टाईपची कॅटलायसिस रिॲक्शन की त्यामध्ये जे काही सबस्टन्स और रिॲक्शन घडून येते ती कशी त्यामध्ये जे काही कॅटलिस्ट यूज केले जाते ते कसे डिफरंट पेज त्यामध्ये यूज केली जाते कशामध्ये हिटेरोजेनस कॅटलिस्टमध्ये. तर एक्झाम्पल बघा हिटेरोजेनस कॅटलिस्टचं. फर्स्ट एक्झाम्पल आहे प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर प्रोसेस. जे काही अमोनियाचं प्रिपरेशन म्हणजे अमोनिया आपल्याला तयार करायचं कशाने हेबर प्रोसेसने. ती प्रोसेस कशाने होते हिटेरोजेन. त्यामध्ये कोणतं कॅटलिस्ट यूज केलं जातं हिटेरोजेनस कॅटलायसिस. त्यामध्ये प्रोसेस दिलेली त्यांनी बघा प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर प्रोसेस. अमोनिया कसा प्रिपेअर केला जातो हे प्रोसेसमध्ये त्यांनी डिटेल दिलं आहे. फर्स्टली प्युअर अँड ड्राय नायट्रोजन अँड हायड्रोजन गॅस इज 1:3 रेशिओ. फर्स्टली काय घ्यायचं जो काही प्युअर नायट्रोजन अँड हायड्रोजन गॅस आहे तो कसा घ्यायचा 1:3 रेशिओमध्ये. 1:3 रेशिओ म्हणजे त्यामध्ये नायट्रोजन हा किती घ्यायचा समजा आपल्याला जर 20 ml दोन्ही मिक्सर घ्यायचं असेल तर त्यापैकी जो काही 15 ml काय घ्यायचं आहे नायट्रोजन अँड उरलेलं 5 ml काय घ्यायचं हायड्रोजन. अशा रेशिओमध्ये आपण घेऊ शकतो त्यालाच 1:3 रेशिओ असे म्हणतात.
त्यामध्ये फर्स्टली काय घेतलं, प्युअर नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस कसा 1:3 रेशोमध्ये तो आर पास थ्रू कॉम्प्रेसर वेअर हाय प्रेशर 200 to 30 ॲटमॉस्फिअर इज मेंटेन. जो काही प्युअर नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस घेतला आपण 1:3 रेशोमध्ये, तो कशाकडे पास करायचा, जे काही कॉम्प्रेसर बसवलेले रिॲक्शन प्रोसेसमध्ये त्याच्याकडे पास करायचा. त्यामध्ये त्याचं प्रेशर किती ठेवायचा, 200 to 30 ॲटमॉस्फिअर इज प्रेशर. इन दिस प्रोसेस आयर्न ऑक्साइड्स इज यूज ॲज कॅटलिस्ट. ठीक आहे, होमोजेनस कॅटलिसिस प्रोसेस, त्यामध्ये आयर्न ऑक्साईडचा त्यामध्ये कॅटलिस्ट यूज केला जातो. त्यानंतर इट इज सॉलिड ऑक्साइड्स एम्प्लॉयड इन ए प्रोसेस वेअर द रिॲक्टंट आर इन गॅसियस स्टेट. जी काही रिॲक्शन घडून येते कशामध्ये, गॅसियस स्टेटमध्ये ती रिॲक्शन घडून येते. त्यानंतर दी नायट्रोजन रिॲक्ट्स विथ हायड्रोजन टू फ्रॉम अमोनिया. जे काय आपण 1:3 रेशोमध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅसेसचं मिक्सचर घेतलेलं आहे, त्यामध्ये नायट्रोजन हा हायड्रोजन गॅसची रिॲक्ट होऊन अमोनिया फॉर्म करतो. इन दिस प्रेशर आयर्न ऑक्साईड सॉलिड दस हिट्रोजनस कॅटलिस्ट. या रिॲक्शनमध्ये बघा आपण काय बघितलं, आयर्न ऑक्साईड हा कॅटलिस्ट यूज केला जातो, परंतु तो कॅटलिस्ट कोणत्या टाईपचा आहे, हिटेरोजनस कॅटलिस्ट टाईपचा तो त्यामध्ये यूज केला जातो. कोणता, आयर्न ऑक्साईड्स. अशा प्रकारे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आपण, प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर प्रोसेस. तर सेकंड एक्झाम्पल बघायचं आपल्याला, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्यामध्ये प्रोसेस बघा, जे काही सल्फ्युरिक ॲसिडपासून सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला मॅन्युफॅक्चर म्हणजे तयार करायचे, तर त्यामध्ये कोण प्रोसेस आणि कोणती कॅटलिस्ट यूज केली जाते. इन दिस प्रोसेस ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड इज ए मेजर स्टेप्स. त्या प्रोसेसमध्ये काय होतं, जे काही सल्फर डायऑक्साईड त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामध्ये ऑक्सिडेशन घडून येतं त्याचं. इन दिस ऑक्सिडेशन सल्फर डायऑक्साईड इज ए गॅस अँड ऑक्सिजन इज ए गॅस वाईल व्हॅनेडियम पेंटॉक्साईड इज ए सॉलिड कॅटलिस्ट. त्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचे ऑक्सिजन हे 2 गॅस यूज केले जातात आणि व्हॅनेडियम पेंटॉक्साईडचे हा सॉलिड कॅटलिस्ट त्यामध्ये यूज केला जातो. कशामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. इन दिस प्रोसेस रिॲक्टंट्स अँड कॅटलिस्ट आर इन डिफरंट स्टेट ऑफ मॅटर. अशा प्रकारे आपण हिटेरोजनस कॅटलिस्टमध्ये 2 एक्झाम्पल बघितले, प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर प्रोसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. त्यामध्ये तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर प्रोसेस अँड विच यूज कॅटलिस्ट. त्यामध्ये कॅटलिस्ट दिलेलं असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जो काही योग्य कॅटलिस्ट त्यामध्ये यूज केला जातो रिॲक्शनमध्ये तो तिथे लिहायला विचारला जाऊ शकतो. त्या प्रिपरेशन ऑफ अमोनिया बाय हेबर प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस दोन्ही कोणता पण विचारलं जाऊ शकतं आहे. त्यामध्ये लक्षात ठेवायचं की कोणत्या रिॲक्शनमध्ये कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो. फर्स्ट बघितलं आपण हेटेरोजनस कॅटलिस्ट. सेकंड बघायचं आता होमोजेनस कॅटलिस्ट. इन होमोजेनस कॅटलिस्ट दी कॅटलिस्ट इन विच द catalyst employed in the reaction and the reactants are in same state of matter. That process referred to homogeneous catalyst. आपण बघितलं बघा, होमोजेनस कॅटलिस्ट म्हणजे काय, जे काय रिॲक्शनमध्ये सेम पेजमध्ये ती रिॲक्शन घडून येते, त्या रिॲक्शनला काय म्हणतात, होमोजेनस कॅटलायसिस रिॲक्शन. तर एक्झाम्पल बघा होमोजेनस कॅटलायसिसमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे हायड्रोलायसिस ऑफ इथाइल ॲसिटेट इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिड. जे काय इथाइल ॲसिटेटची हायड्रोलायसिस होऊन त्यामध्ये जे काही डायल्यूट ॲसिड तयार करायचे ती प्रोसेस बघायची आपल्याला. त्यामध्ये फर्स्टली इथाइल ॲसिटेट इज अ लिक्विड विच कंटेन हिस्टर फंक्शनल ग्रुप. जे काही इथाइल ॲसिटेट आहे ते लिक्विड त्यामध्ये यूज केलं जातं, त्याचा फंक्शनल ग्रुप आहे हिस्टर. हा फंक्शनल ग्रुप आहे कशाचा, इथाइल ॲसिटेटचा. इट रिॲक्ट्स विथ वॉटर इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड विच इज लिक्विड टू गिव्ह इथाइल अल्कोहोल अँड ॲसिटिक ॲसिड. त्यामध्ये काय यूज केले जाते, इथाइल अल्कोहोल अँड ॲसिटिक ॲसिड यूज करून जी काही रिॲक्शन घडून येते कशाची, हायड्रोलायसिस ऑफ इथाइल ॲसिटेट इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिड. इन द अबोव रिॲक्शन रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम स्टेट ऑफ मॅटर, हेन्स इट इज होमोजेनस कॅटलिस्ट. या रिॲक्शनमध्ये जी काही रिॲक्शन घडून येते कशात, सेम पेजमध्ये घडून येते, त्यामुळे ती रिॲक्शन कशाची, होमोजेनस कॅटलायसिसमध्ये. तर होमोजेनस कॅटलायसिसचं सेकंड एक्झाम्पल बघा, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड इन द
लीड चेंबर प्रोसेस. त्यामध्ये प्रोसेस बघा, लीड चेंबर प्रोसेस इज यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ॲसिड इन दिस प्रोसेस. त्यामध्ये जे काही सल्फ्युरिक ॲसिडचं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस यामध्ये घडते. कशामध्ये? या रिॲक्शनमध्ये. त्यामध्ये बघा नायट्रिक ऑक्साईड्स गॅस इज यूज ॲज कॅटलिस्ट. त्यामध्ये त्या रिॲक्शनमध्ये जे काही रिॲक्शनचा रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी त्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडचा कॅटलिस्ट यूज केला जातो. इन द अबव रिॲक्शन SO2 अँड O2 अलॉंग विथ कॅटलिस्ट. त्यामध्ये जे काही सल्फर ऑक्साईड्स आणि ऑक्सिजन हे काही ते काय कॅटलिस्टमध्ये त्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईडचा कॅटलिस्ट यूज केला जातो. गॅस हेन्स इज होमोजिनस कॅटलिस्ट. अशा प्रकारची काही रिॲक्शन घडून येते कशात? सेम पेजमध्ये घडून येते. त्यामुळे त्याला काय म्हटलं? होमोजिनस कॅटलायसिस. तर पहिलं आपण काय बघितलं लेक्चरमध्ये? व्हॉट इज बीन बाय कॅटलिस्ट. त्यामध्ये कॅटलिस्ट आर डिफाईन एज काय बघितलं आपण? अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन. जे काही रिॲक्शनचं रेट अल्टर करण्यासाठी, इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी जे काही सबस्टन्स यूज केला जातो त्याला काय म्हटलं जाते? कॅटलिस्ट. त्यानंतर कॅटलिस्टचे टाईप बघितले आपण. मेन पॉझिटिव्ह कॅटलिस्ट अँड निगेटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे काय? दी केमिकल रिॲक्शन आर ती इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. त्याला काय म्हटलं? पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. सेकंड बघितलं आपण निगेटिव्ह कॅटलिस्ट. त्यामध्ये कॅटलिस्ट विच डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन आर कॉल्ड एज निगेटिव्ह कॅटलिस्ट. तर निगेटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे काय? डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन. नेक्स्ट बघितलं ॲटो कॅटलिस्ट. ॲटो कॅटलिस्ट प्रोसेस स्पेसिफिक कॅटलिस्ट दॅट इज ॲडेड. नो स्पेसिफिक कॅटलिस्ट दॅट इज ॲडेड. जी ॲटो कॅटलिस्ट रिॲक्शन त्यामध्ये कॅटलिस्टचा ॲड केला जात नाही. नेक्स्ट promoter of accelerator. A substance which increases the catalyst activity are known as promoter or accelerator. तर promoter or accelerator म्हणजे काय? असा सबस्टन्स की तो कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी काय करतो? इन्क्रीज करतो. रिॲक्शनची कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो. त्या सबस्टन्सला काय म्हणतात? प्रमोटर ऑफ ॲक्सेलरेटर. त्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं हॅबर प्रोसेस ऑफ मॉलिब्डेनम ऑर मिक्सचर ऑफ पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड ॲट्स ॲज प्रमोटर. नेक्स्ट पॉईंट बघितला कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर. तर कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर म्हणजे काय? सबस्टन्स विच डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्स. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं हायड्रोजनेशन ऑफ अल्काईन टू अल्किन. त्यामध्ये कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो? तर त्यामध्ये इनिबिटर यूज केलं जातं आणि त्या प्रोसेसला काय म्हटले? लिंडर कॅटलिस्ट. नेक्स्ट बघितलं टाईप्स ऑफ कॅटलायसिस. ते काय कॅटलायसिसचे ते मेन टाईप्स कोणते? होमोजिनस कॅटलायसिस अँड हेटेरोजिनस कॅटलायसिस. त्यामध्ये होमोजिनस कॅटलिस्टमध्ये काय बघितलं? हे होमोजिनस कॅटलिस्ट इज इन द सेम पेज ॲज द सबस्टन्स रिॲक्टिंग. जे काही रिॲक्शन कशा सेम पेजमध्ये घडून येते म्हणजे सारखेच पेज त्यामध्ये यूज केली जाते. त्याला काय म्हटलं? होमोजिनस कॅटलिस्ट. नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला टाईप कॅटलायसिसचा? हेटेरोजिनस कॅटलायसिस. हे हेटेरोजिनस कॅटलायसिस इज इन डिफरंट पेज. जी काही रिॲक्शन ती 2 पेजमध्ये घडून येते डिफरंट पेजमध्ये. त्यामध्ये 2 पेज यूज केले जातात लिक्विड पेज अँड सॉलिड पेज किंवा लिक्विड पेज अँड गॅस पेज असे 2 पेज त्यामध्ये यूज केले जातात. त्याला काय म्हटले? हेटेरोजिनस कॅटलायसिस. तर हेटेरोजिनस कॅटलायसिस अँड एक्झाम्पल त्यानंतर होमोजिनस कॅटलायसिस आणि एक्झाम्पल हे आपण डिटेल बघितलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅटलायसिस हा पॉईंट डिटेल बघितला. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन ऑफ कॅटलिस्ट हा पॉईंट बघायचा आहे. तर हा फर्स्ट चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट असणार आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट चॅप्टर हा उद्याच्या लेक्चरमध्ये आपला फिनिश होणार आहे.